नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, SSC परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण मॅथ्स 2 मध्ये सिमिलॅरिटी ह्या चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. तर या सिमिलॅरिटी मध्ये जर तुम्ही पहिला पोर्शन पाहिला तर तो आहे लेटेस्ट स्टडी, आणि या लेटेस्ट स्टडी मध्ये त्या चॅप्टर मध्ये अंतर्भूत असलेले जे मेन पॉइंट्स आहेत ते आपल्याला बघायचे असतात. यामध्ये आपल्याला पहिला पॉइंट जो आहे तो आहे रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. त्यानंतर दुसरा जो आहे तो आहे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. तिसरा जो आहे तो आहे कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. चौथा जो राहणार तो आहे अँगल बायसेक्टर थेरम. त्यानंतर जो आहे तो आहे इंटरसेप्ट मेड बाय द ट्रान्सव्हर्सल बाय 3 पॅरलल लाईन्स. तुमच्या माहिती करता सांगतो की 2020-21 करता हे दोन मुद्दे जे आहेत म्हणजे कोणते, प्रॉपर्टी ऑफ एन अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल आणि हे 3 ट्रान्सव्हर्सल अँड 3 पॅरलल लाईन्स अँड 2 ट्रान्सव्हर्सल, या दोन मुद्द्यांना त्यांनी या परीक्षेपुरतं त्यांनी बाहेर काढलेलं, म्हणजे या दोन पॉईंट्सवर कोणत्याही प्रकारचा प्रश्न विचारला जाणार नाही आहे, परंतु तरी तुम्हाला सेल्फ स्टडीमध्ये त्यांनी टाकलंय, तुम्हाला स्वतः तयार करायचं आहे त्याला. त्यानंतर बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, बेस्ड ऑफ टेस्ट ऑफ सिमिलॅरिटीज ऑफ ट्रायंगल्स, प्रॉपर्टीज ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल्स, एवढे सगळे मुद्दे त्याच्यामध्ये आहे. यामध्ये आपल्याला रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स मध्ये बघायचं आहे की टाइप्स ऑफ ट्रायंगल्स कोणकोणते आहेत, ट्रायंगल्स विथ देअर अल्टिट्यूड्स याबद्दल आपल्याला बघायचं आहे. फॉर्म्युला ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल्स हा आपल्याला जो रिव्हिजन पार्ट मध्ये येणार आहे तो बघायचा आहे. रेशिओ ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल्स, रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट आणि विथ इक्वल बेस आणि त्याच्यावरचा प्रॅक्टिस प्रॉब्लेम, एवढं सगळं आपल्याला इथे बघायचं आहे. बघा यामध्ये आता टाइप्स ऑफ ट्रायंगल मध्ये विथ रिस्पेक्ट टू साइड देर आर 3 टाइप्स ऑफ ट्रायंगल्स. पहिला जो आहे तो इक्विलॅटरल ट्रायंगल, यामध्ये तिन्ही साइड कॉन्ग्रुएंट राहणार. इट हॅज 3 इक्वल साइड्स. आयसोसेलिस मध्ये 2 साइड इक्वल राहणार, कॉन्ग्रुएंट राहणार. इट हॅज 2 इक्वल साइड्स. आणि स्केलन म्हणजे तिन्ही साइड असमान असलेल्या, इट हॅज नो अनइक्वल साइड. मराठीमध्ये याला आपण समभुज त्रिकोण असं म्हणतो, याला आपण आयसोसेलिस ट्रायंगल असं म्हणतो, याला आपण विषमभुज त्रिकोण असं म्हणतो. तर समभुज त्रिकोण, समद्विभुज त्रिकोण आणि विषमभुज त्रिकोण अशा 3 बाजूंच्या संबंधीचे त्रिकोण तयार करतो आपण. इथे आता कोणासंबंधी कोणकोणते त्रिकोण आहेत, एक आहे ज्यामध्ये तिन्ही कोण लेस दॅन 90 राहणार, म्हणजे वेन द ट्रायंगल इज हॅव्हिंग all angles less than 90, it is acute angle triangle. It has 3 angles less than 90. दुसरा जो आहे तो आहे राईट अँगल ट्रायंगल. याच्यामध्ये आपण काय करणार, एक अँगल, वन ऑफ द अँगल विल बी ऑफ 90 डिग्री. अँड ऑब्च्युज अँगल ट्रायंगल, याच्यामध्ये एक कोण हा इथं दिसतोय तुम्हाला की हा काय होणार, विशाल कोण म्हणजे मोर दॅन 90. तर इथे तुम्हाला दिसेल अॅक्यूट अँगल ट्रायंगल म्हणजे लघुकोन त्रिकोण, राईट अँगल ट्रायंगल म्हणजे काटकोन त्रिकोण आणि ऑब्च्युज अँगल ट्रायंगल म्हणजे विशाल कोन त्रिकोण. यानंतरच्या स्लाइडमध्ये आपण बघणार की ट्रायंगल्स विथ देअर अल्टिट्यूड्स. आता ट्रायंगल्सचे प्रकार आपण पाहिले, आता त्याचे अल्टिट्यूड्स म्हणजे त्याची हाईट कशी काय घेता येईल हे आपण बघूया. तर अल्टिट्यूड म्हणजे काय की या व्हर्टेक्स वरून त्याच्या समोरच्या साईडवर टाकलेला परपेंडिक्युलर, हा आहे अॅक्यूट अँगल ट्रायंगल. याच्यामध्ये 1, 2 आणि 3 अशा 3 आपण अल्टिट्यूड्स काढू शकलो आणि ऑल अल्टिट्यूड्स आर इंटरसेक्टिंग इन वन पॉइंट अँड इट इज कॉल्ड एज आर्थोसेंटर. आणि या आर्थोसेंटर मध्ये आपण म्हणतो की अक्यूट अँगल ट्रायंगल विथ 3 अल्टिट्यूड्स इनसाइड इट, आतमध्ये तिन्ही अल्टिट्यूड्स आलेले आहेत. हा दुसरा जो आहे हा कोणता आहे, ऑब्च्युज अँगल ट्रायंगल. तर या ऑब्च्युज अँगल ट्रायंगल मध्ये आपण एकच फक्त अल्टिट्यूड ट्रायंगलच्या आत काढू शकतो आहे आणि उरलेल्या ज्या दोन्ही अल्टिट्यूड्स आहेत त्या ट्रायंगलच्या बाहेर जातील आणि इथे आपल्याला आर्थोसेंटर सुद्धा ट्रायंगलच्या बाहेर मिळेल. त्यानंतर तिसऱ्या याच्यामध्ये आपण बघतो की हा आहे राईट अँगल ट्रायंगल. याच्यामध्ये राईट अँगल वरून टाकलेला जो परपेंडिक्युलर आहे तो हायपोटेनसवर येईल आणि उरलेल्या ज्या 2 साइड्स आहेत त्या एकमेकांना काय करतायत, त्या एकमेकांना राईट अँगल तयार करतायत. म्हणजे इथे दिसत आहे तुम्हाला की AB अँड AC आर परपेंडिक्युलर टू ईच अदर, देअरफॉर दीज आर द 2 अल्टिट्यूड्स and AD is the third altitude. या पद्धतीने तुमच्या लक्षात येईल की एरिया ऑफ ट्रायंगल मध्ये आपल्याला जे 5वी पासून आपण हा फॉर्म्युला शिकलेलो आहे की एरिया इज इक्वल टू हाफ बेस इनटू द परपेंडिक्युलर हाईट, म्हणजे ज्याला आपण आता अल्टिट्यूड असं म्हणत होतो. A इज इक्वल टू 1/2 B इंटू H हे आपण व्हेरिएबल रूपाने म्हणू. A मीन्स एरिया ऑफ ट्रायंगल,
बी मीन्स बेस आणि एच मीन्स हाईट. यामध्ये बी कुठे आहे, एच कुठे आहे तो बघा व्यवस्थित. जिथे राईट अँगलचं चिन्ह येईल त्याच्यापैकी एक हाईट आणि दुसरी बेस होत असते. हा राईट अँगल ट्रायंगल आहे, लक्षात ठेवायचं. इफ दिस इज बी देन दिस विल बी एच अँड इफ दिस इज एच देन दिस इज बी. हा ॲक्यूट अँगल ट्रायंगल आहे. याच्यामध्ये बघायचं की तुम्ही एक अल्टिट्यूड टाकलेला आहे, ती तुमची परपेंडिक्युलर हाईट आहे आणि ज्याच्यावर तो परपेंडिक्युलर आलेला आहे तो तुमचा बेस आहे. तिसरा जो आहे तो ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल आहे. यामध्ये तुम्ही पाहिलं की हा बेस आहे आणि एज जो येतो आहे म्हणजे अल्टिट्यूड जो टाकतो आहे पण तो बेसवर येत नाही. देअरफॉर वी हॅव टू एक्सटेंड दिस पार्ट, बट एक्सटेंडेड पार्ट इज नॉट द ओरिजिनल बेस. ओरिजिनल बेस इज ओनली दिस वन. B is the original base and H is the height. In the next portion now we are going to see the ratios of area of triangles. आता काय याच्यामध्ये दोन ट्रायंगल दिलेले आहेत, यांच्या एरियाचे रेशोज आपल्याला घ्यायचे आणि त्याची कंपॅरिझन करायची आपल्याला. पहिला ट्रायंगल आहे ABC, ज्याच्यामध्ये AD हा हाईटचा पोर्शन आहे आणि BC हा त्याच्यामध्ये काय दिलेला आहे त्यांनी आपल्याला, दिस वन इज हाईट अँड दिस वन इज बेस. दिस इज BC इज बेस अँड AD इज हाईट. याला आपण H1B1 असं सुद्धा म्हणू शकतो, H1B1. आणि या PQR मध्ये दिस PS इज H2 अँड दिस QR इज B2. यामध्ये आपल्याला इथे एरिया फॉर्म्युला लावला त्या ट्रायंगलचा, तर एरिया ट्रायंगल ABC इज इक्वल टू 1/2 बेस इंटू हाईट. BC इज बेस, AD इज हाईट. बघून घ्या इथे. आणि इथे एरिया ट्रायंगल PQR इज इक्वल टू 1/2 QR इंटू PS हे इथे दिसेल तुम्हाला. तर यावरून आपल्याला इथे दिसेल की 1/2 गेट्स कॅन्सल आणि आपल्याला बेस इंटू हाईट आणि बेस इंटू हाईट अशा पद्धतीचं एरिया अपॉन एरिया इज इक्वल टू बेस इंटू हाईट अपॉन बेस इंटू हाईट. याला व्हेरिएबल रूपाने असं म्हणतो आपण, A1 अपॉन A2 इज इक्वल टू B1 H1 अपॉन B2 H2. हा असा फॉर्म्युला आपल्याला लिहिता येतो. A1 अपॉन A2 इज इक्वल टू B1 H1 अपॉन B2 H2 असं सुद्धा आपल्याला लिहिता येतं. नेक्स्ट पार्टमध्ये आपण जाणार, त्याच्यामध्ये आपण पाहूया की समान उंची म्हणजे इक्वल हाईट. द रेशिओज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट वेन द हाईट ऑफ द गिव्हन ट्रायंगल्स आर सेम. इथे दिलेला आहे आपल्याला, सारख्या कलरने आपण H दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ट्रायंगल ABC मध्ये AD ही त्याची हाईट आहे आणि ज्या साईडवर आलेली आहे ती आहे BC, देअरफॉर BC इज बेस. आणि इथे PQR मध्ये PS इज अल्टिट्यूड, इट इज परपेंडिक्युलर हाईट आणि QR ज्याच्यावर आलेली आहे इट इज बेस. याच्यावरनं तुमच्या काय लक्षात येईल की वेन वी टेक द रेशिओ ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स, एरिया ट्रायंगल ABC अपॉन एरिया ट्रायंगल PQR, काय होईल त्याचं की यामध्ये हा जो H आहे दिस इज द कॉमन पोर्शन अँड देअरफॉर इट विल गेट कॅन्सल. हा कॅन्सल होईल असा, आणि कॅन्सल झाल्यामुळे काय होईल की एरिया अपॉन एरिया इज इक्वल टू बेस अपॉन बेस. आपण याला B1 अपॉन B2 असं सुद्धा म्हणू शकतो. देअरफॉर एरिया अपॉन एरिया इज इक्वल टू B1 अपॉन B2. आणि आपली प्रॉपर्टी काय बनते, द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ द इक्वल हाईट्स इज इक्वल टू द रेशिओ ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस. या पद्धतीनं आपल्याला समान उंची असलेल्या, इक्वल हाईट असलेल्या दोन ट्रायंगलच्या रेशोला आपल्याला बेसच्या रेशो सोबत दाखवावं लागतं. नेक्स्ट बघा काय याच्यामध्ये, इक्वल बेस. नाउ वी आर टेकिंग द टू ट्रायंगल्स विथ सेम बेस और इक्वल बेस. या फिगरमध्ये तुम्हाला काय दिसत आहे, ABC या ट्रायंगल मध्ये दोघांचाही बेस AB हा एकच आहे. दुसरा ट्रायंगल कोणता आहे तुमचा, APB. आणि H1 is the height of the bigger triangle and H2 is the height of the smaller triangle. If we take the ratio of areas of two triangles, then obviously it will become base into height upon base into height. Now again we will take this, base is same, therefore this will get cancel झाला तो, आणि आपला फॉर्म्युला काय बनतो, H1 upon H2. प्रॉपर्टीचं स्टेटमेंट काय होतं, द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ द इक्वल बेसेस इज इक्वल टू द रेशिओ ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाईट्स. या पद्धतीनं आपण इक्वल हाईट आणि इक्वल बेस याला आपण बघू शकतो. याच्यावर आधारित एक एक्झाम्पल आपण बघूया. तुमच्या ऑब्झर्वेशनने तुम्ही सरळ बघू शकता की ABC आणि ABD
हे दोन ट्रायंगल्स आहेत इथे. अगेन वी विल टेक दिस इज द triangle number 1, this is triangle number 2. These are the two triangles with the same base AB. दोघांमध्ये एकच बेस आहे, तो आहे AB. आणि म्हणून आपण काय म्हणणार, कोणती प्रॉपर्टी लावणार हे आठवा आत्ताच. आता इथे दिलेलं जे गणित आहे ते आपण वाचूया. इन फिगर 1.13 तुम्हाला हे तुमच्या पुस्तकातलं गणित आहे. BC is perpendicular to AB. बघून घ्या, BC is perpendicular to AB. AD is perpendicular to AB. हा जो AD आहे, अगेन इट इज perpendicular to AB. BC is 4, this BC is 4 and this AD is 8. हा इथे 8 आहे. आणि आपल्याला काय शोधायचं आहे, एरिया ऑफ ABC अपॉन एरिया ऑफ ABD. आता इथे तुमच्या पहिलेच मी काय सांगितलं की दिस AB इज कॉमन बेस टू बोथ ट्रायंगल्स. देअरफॉर ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल ABD आर ऑफ सेम बेस अँड डिफरंट हाईट. त्या दोघांची हाईट कशी आहे, डिफरंट आहे, बेस कसा आहे, सारखा आहे. देअरफॉर बाय द प्रॉपर्टी ऑफ रेशिओ ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल्स of same base and different height, area ABC upon area ABD is equal to height BC upon height AD. Substituting the values, 4 1 is 4 and 4 2 is 8. The final answer is 1/2. या पद्धतीने आपल्याला त्या एक्सरसाइज मधले काही गणित सुद्धा सोडवता येतील. आता तुमच्याच पुस्तकातले एक्सरसाइज मध्ये असलेले काही ट्रायंगल्स वेगवेगळे जे तुम्हाला सोडवायला सोपे जातील समोर, ते मी एकत्र केलेले आहे. दिस इज ऍक्टिव्हिटी पार्ट फॉर यू. काय करायचं आहे तुम्हाला याच्यामध्ये, की जसं एक गणित मी तुम्हाला समजावून सांगतो. दिस ट्रायंगल इज ABC. या ट्रायंगल मध्ये आपण काय केलेला, एक परपेंडिक्युलर टाकला AR, म्हणजे ती त्याची हाईट झाली. AB हा त्याचा बेस झाला. यामध्ये BC वर बी एक पॉइंट घेतला P, त्याला जोडला तर APB हा दुसरा ट्रायंगल झाला. CQ घेतला इथे तर APQ तिसरा झाला, AQC चौथा झाला. असे एकाच ट्रायंगल मध्ये मी 3-4 ट्रायंगल तयार केले. परंतु तुमच्या काय लक्षात आलं असेल की हा जो A जो पॉइंट आहे तुमचा व्हर्टेक्स A, हा या सगळ्यांकरता कॉमन आहे. मीन्स इट इज कॉमन टू कोणाकोणाला, ABC, APB, APQ आणि AQC या सगळ्यांना तो काय झालेला आहे, कॉमन झालेला आहे. म्हणजे जर आपण ह्या A मधून जर परपेंडिक्युलर ड्रॉप केला तर काय लक्षात येईल तुमच्या, की इट इज अ कॉमन हाईट फॉर ऑल गिवन ट्रायंगल्स. म्हणून ABC, APB, AQC आणि APQ हे सगळे चारही ट्रायंगल्स काय झाले, ऑफ सेम हाईट. आणि म्हणून आपण यांना काय म्हणू शकतो, दीज आर द ट्रायंगल्स ऑफ इक्वल हाईट. याच्यावर येईल तो. त्याच्यानंतर दुसरा काय येईल पोर्शन बघा त्याच्यामध्ये, हा इक्वल बेसचं गणित पाहिलंच आपण. आता हा एक भाग बघा, हा महत्वाचा आहे, कारण की समोर जो बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम तुम्हाला शिकायचा आहे तिथे तुम्हाला हे अप्लाय करायचं आहे. काय दिसतंय तुम्हाला, दोन लाईन्स पॅरलल आहेत आणि ABC आणि BDC हे दोन ट्रायंगल आपल्याला याच्यामध्ये सिच्युएटेड झालेले दिसत आहेत. काय म्हणाल मग तुम्ही, की ह्या दोन ट्रायंगल मध्ये, म्हणजे कोणकोणते दोन ट्रायंगल, ABC आणि BDC या दोन ट्रायंगल मध्ये BC इज द कॉमन बेस, BC is the common base and this AP is the common height. Why it is a common height? Because both triangles are situated in the parallel line. आणि parallel line ची definition काय आहे? When the perpendicular height is same, then it is a parallel line. Therefore, ABC and BDC are the two triangles with the common base BC and the common height AP. हे लक्षात ठेवायचं इथे. अशा पद्धतीने ह्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीला तुम्ही पूर्ण करायचं. कुठे कॉमन पोर्शन आहे, कॉमन बेस आहे, कॉमन हाईट आहे, दोन्ही कॉमन आहे की दोन्ही डिफरंट आहे, हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये दाखवायचं आहे. आणि ही परत एक ऍक्टिव्हिटी आहे. आता जो ट्रायंगल मी तुम्हाला समजावून सांगितला, इथे काय लिहू शकता तुम्ही सांगा बरं. आता चला तुम्ही उत्तर द्या, मी इथे उत्तर लिहितो. सांगा, एरिया ट्रायंगल ABC कुठे आहे बघा, ABC बेस इंटू हाईट. बेस कोणता आहे त्याचा, BC, मग इथे मी लिहिणार BC. हाईट कोणती आहे त्याची, AR, मग इथे काय लिहिणार मी, AR. झालं. दुसरा ट्रायंगल कोणता घेतला त्यांनी, APQ. कुठे आहे बघा, APQ. अगेन द ट्रायंगल्स आर ऑफ सेम हाईट, डिफरंट बेस. PQ इज द बेस ऑफ APQ आणि AR इज द हाईट. आलं लक्षात, आठवला तुम्हाला, कंडिशन आठवली. देन दिस AR गेट्स कॅन्सल अँड व्हॉट इज द फायनल आन्सर, BC अपॉन PQ. यू आर राईट. अशा पद्धतीनं उरलेले दोन्ही गणित तुम्ही सोडवायचे आहेत आणि
याच्यातला जो नेक्स्ट पोर्शन असेल बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमचा तो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. धन्यवाद.